सर्वस्थितिलयादिषु हेतुमेकं गौरीपतिं विदिततत्त्वमनन्तकीर्तिं मायाश्रयं विगतमायमचिन्त्यरूपं बोधस्वरूपममलं हि शिवं नमामि। आजपासनं पुढील 7 दिवस मोठ्या आनंदाने, मोठ्या उत्साहाने आणि अतिशय भक्तियुक्त अशा अंतःकरणाने आपण भगवंतांच्या दिव्य लीला पाहणार आहोत। आपल्याला यावेळेस शिवपुराण ऐकायचं आहे। वस्तुतः कथा सुरू करण्यापूर्वी तसा आता परिचय द्यायची तर गरज नाहीये। कार्यक्रम कोणत्या निमित्ताने आहे हे पण सांगण्याची आता गरज नाहीये। तरी पण संदीप गुरुजींनी आता ज्यांचं वर्णन केलं की ज्यांनी हे सुंदर असं आपल्याला मागे जे स्टेज तयार करून दिलेलं आहे, तर मी आपल्याला असं सांगेन, तुम्ही त्यांच्यासाठी परत एकदा टाळ्या वाजवा। कारण आपल्याला बघितल्या बघितल्या किती प्रसन्न वाटतंय की नाही। मला तर असं वाटतंय की मी सुद्धा त्या स्टेजकडे तोंड करूनच कथा करावी, पण ते जमणार नाहीये तसं। मी जर तिकडे तोंड केलं तर तुम्ही कुठं बघाल मग। आणि अगदी भगवान शिवशंकरांचं स्वरूप कसं आहे हे सगळं स्वरूप वर्णन जे ग्रंथ करतात ते सगळं स्वरूप आपल्याला हे मागचं स्टेज करते। जे काही त्यांनी मागे हे केलेलं आहे, भगवान शिवशंकरांचं जे स्वरूप आहे, गळ्यामध्ये साप असेल, काय जे जे आपल्याकडे वर्णन आहे, मस्तकावर चंद्र आहे, 3 नेत्र आहेत, आपल्याला पुढे ते सगळं चरित्र पाहायचंच आहे। कथेसाठी मोठ्या उत्साहामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। तसं तर बरेच जण कथेसाठी माझ्यासाठी नवीन पण आहेत, बरेच जण जुने पण आहेत। त्यामध्ये खास आमचे इंदोरवरनं जे आमचे कोथरूडला भेट झालेली होती पुण्यामध्ये, त्यांचा मला आज मेसेजच आला होता, महाराज मी कथेला येणार आहे। ते आले, सपत्नीक सगळे सपरिवार आलेले आहेत। पुण्याला ज्यांच्या घरी भागवत झालं होतं ते जोशी काकू पण आलेले आहेत। वस्तुतः अधिक मासामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या पुरुषोत्तमांच्या कथा सांगण्याचं जे भाग्य मिळालं आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या कथा सांगण्याचं जे आपल्याला पुण्य मिळालं किंवा जी संधी मिळाली, ती संधी म्हणजे आमच्या सबनीस गुरुजींमुळे मिळालेली आहे। नाहीतर मला सांगा, गुरुजींनी जर मला आमंत्रणच दिलं नसतं तर त्यामुळं श्रावण महिन्यामध्ये ज्याप्रमाणे अधिक मासामध्ये भगवान विष्णूंच्या कथेचं श्रवणाचं महत्त्व आहे, अधिक महत्त्व आहे, त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या कथेचं श्रवण करण्याचं महात्म्य आहे। भगवान शिवशंकरांना महादेव का म्हणतात, त्यांचं स्वरूप काय आहे, त्यांच्या लीला काय आहेत, त्यांच्या भक्तांच्या लीला काय आहेत, त्यांनी वेगवेगळे अवतार कसे घेतले, त्यांच्यामध्ये आता आपल्याला पुढे 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा आहेत। ह्या सगळ्या कथा आपण हळूहळू पाहणार आहोत। पण काय आहे, आज आपला पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस म्हटलं की
पहिल्यांदा त्याचं महात्म्य काय आहे ते बघावं लागतं. आपण भागवत कथा ऐकली, पहिल्यांदा आपण काय बघितलं, हे भागवत श्रवण केल्याने काय मिळतं, त्यानंतर मग त्याचं पुण्य मिळत असेल तर कोणाला ते पुण्य प्राप्त झालंय का, त्या पुण्याच्या प्रभावाने कोणाचं जीवन सुधारलंय का, अतिशय पापी जरी असेल तर त्या पापी असणाऱ्या सुद्धा व्यक्तीचा त्या कथेच्या श्रवणाने उद्धार झालाय का, हे आपण बघतो की नाही. भागवतामध्ये आपण बघितलं तो धुंदुकारी किती पापी होता, गोकर्णाने त्याला भागवत सांगितलं, त्याचा उद्धार झाला. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य वृद्ध झालेले आहेत, त्यांना तारुण्य दिलं त्या भागवताने, त्याच्यासाठी ती सगळी कथा आपण बघितली. हे जसं आहे ना, त्याचप्रमाणे शिवपुराण 7 दिवस आपण घालणार आहेत ना आता याच्यामध्ये. दररोज 4 तास, 4 ते 8 कथा आपण श्रवण करणार. मग एका क्षणाचं मूल्य किती सांगितलेलं आहे. कबीरदासांनी सांगितलं, एक एक क्षण ज्यांना आहे तिन्ही लोकों का मोल. म्हणजे त्रिभुवनाची संपत्ती दिली आणि एक क्षण जर जास्तीचा भगवंताकडे मागितला तर तो देत नाही. मग 7 दिवस दररोज 4 तास आपण जर याच्यामध्ये घालणार असू तर याच्या श्रवणाचं महात्म्य काय आहे ते आपल्याला पाहावं लागेल. प्रत्येक ग्रंथांमध्ये, प्रत्येक पुराणांमध्ये महात्म्य दिलेलं आहे. रामायण बघा, त्याच्यानंतर कुठलाही पुराण बघा, त्याच्यामध्ये महात्म्य आहे. फक्त काय आहे, तर प्रश्न असा पडतो, भागवत करताना तुम्ही सांगता सगळ्यात श्रेष्ठ भागवत आहे, आणि शिवपुराण कथा सांगताना सांगता की सगळ्यात श्रेष्ठ शिवपुराण आहे. देवी भागवत असेल तर तुम्ही सांगता देवीशिवाय इतर कोणाचीच भक्ती करू नका. राम कथा चालू असेल तर रामादिवत वर्तितव्यम, त्या ठिकाणी रामांचंच महात्म्य. मग तुम्ही म्हणाल नेमकं कोणता देव श्रेष्ठ, हा प्रश्न पडेल ना आपल्याला. म्हणून मी पहिल्यांदाच हे सगळं आपल्यासमोर मांडतोय की आपल्याला असं वाटू नये की हे पहिल्यांदा काही 2 महिन्यापूर्वीच भागवत केलं आणि त्यामध्ये सांगितलं भागवतासारखा ग्रंथ नाही, आणि आता पुढे सांगणार आहेत की शिवपुराणासारखा ग्रंथ नाही. मग खरं कुठलं, त्यांचं खरं का हे खरं. बरं, वस्तुतः भागवताची रचना पण व्यासांनीच केली आहे, शिवपुराणाची रचना पण व्यासांनीच केली आहे. एकच वक्ता आहे आणि ते एके ठिकाणी सांगतात शिवपुराण श्रेष्ठ, एके ठिकाणी सांगतात श्रीमद भागवत श्रेष्ठ. मग खरं कुठलं. मी साधं तुम्हाला सांगतो, सुवर्ण सोनं आपल्याला माहिती आहे, कानातलं एक असतं, नाकातलं एक असतं, हातामध्ये पण आपण घालतो, गळ्यामध्ये पण घालतो, पायामध्ये पण घालतो. आता माझा एकच प्रश्न आहे, कानातलं सोनं श्रेष्ठ का गळ्यातलं सोनं श्रेष्ठ. सोनं सोनं आहे ना, सुवर्ण हे सगळीकडे सारखं आहे ना. बदल काय झालाय, फक्त आकार बदललाय. गळ्यातला आकार थोडा लांब असेल, कानातला थोडा छोटा असेल, हातामध्ये अंगठी अगदीच छोटी असेल. सुवर्ण हे जे तत्व आहे ना, हा जो धातू आहे ते एकच आहे. ह्या पुराणांचं कसं आहे माहिती आहे का, शास्त्रकारांनी सांगितलंय ब्रह्म विष्णू महेश यांच्यामध्ये भेदच नाहीये. हरिहरा भेद नाही नका करू वाद. पुढे एक विषय येणार आहे, हरी आणि हर यांच्यामध्ये जर भेद केला तर त्याची काय गती आहे. भागवतात ग्रंथांमध्ये वर्णन आहे, क्वचित रुद्रो क्वचित ब्रह्मा क्वचित विष्णू प्रशस्यते नान्येन तेषाम आधिक्यम नूनत्वं वा कथंचन तत्कल्पांत वृत्तांत मधिकृत्य महर्षिभिः
प्रभाव कथ्यते तेषां परस्पर समुद्भवात. स्पष्ट वर्णने नान्येन तेषां आधिक्यम नूनत्वं वा कथंचन. जे विष्णू श्रेष्ठ किंवा महादेव श्रेष्ठ हे श्रेष्ठ किंवा ते मग त्या त्या काळानुसार त्याला त्याची गरज असते. कसं आहे, एखाद्यांनी सांगितलं की मी या देवतांना मानतो, मी हेच ग्रंथ मानणार, मग त्याच्यामध्ये सुद्धा ते त्यांनी तिथं सांगितलेलं असतं, तेच तत्व असतं, फक्त कथा थोडी वेगळ्या रूपाने येते. म्हणून जे ज्याला जितकं सुलभ होईल ते त्याला संतांनी किंवा महर्षी व्यासांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अमुक अमुक पुराणच श्रेष्ठ असं नाही, त्या त्या ठिकाणी ते सर्वच श्रेष्ठ आहे. मागे मी तुम्हाला पुराण किती हे सगळं सांगितलेलं होतं. मला निश्चिती म्हणजे खात्री आहे की कोणीच ते विसरलेलं नाहीये. 18 पुराण मी तुम्हाला सांगितलेली होती. मद्वयम भद्वयं चैव भ्रत्रयं व चतुष्टयम अनाप लिंग कुस्कानि पुराणानि पृथक पृथक. बघा, अजून एक मुद्दा असा आहे, मद्वयं भद्वयं चैव भ्रत्रयं व चतुष्टयम अनाप लिंग कुस्कानि पुराणानि पृथक पृथक. याच्यामध्ये शिवपुराणाचा उल्लेख आहे का? असा पण एक वाद आहे बरं की शिवपुराण हे महापुराणात त्याची गणना केली जाते का उपपुराणात. त्यामध्ये खूप मोठा वाद आहे. कारण आपण जर तो श्लोक बघितला आणि ते जर सगळे श्लोकांचे आपल्याला, मी सगळे पुराणांचे नावं परत सांगणार नाहीये, तुम्हाला माहिती आहेत आता, त्याच्यामध्ये शिवपुराण नाव आलं होतं का? नाही. बरेच ठिकाणी असं वर्णन आहे की हे शिवपुराण म्हणजेच वायुपुराण, हे व चतुष्टयम मध्ये जे वायुपुराण आलेलं आहे ना, तर ते वायुपुराण म्हणजे शिवपुराणामध्ये एक वायवीय संहिता आलेली आहे. पण त्याच्यातलाच तो एक भाग असं काही ठिकाणी वर्णन आहे. काही ठिकाणी असं वर्णन आहे भागवतामध्ये, विष्णू पुराणामध्ये, त्यानंतर नारद पुराणामध्ये स्पष्ट उल्लेख आलेला आहे की शिवपुराण हे त्या 18 पुराणांच्या यादीमध्ये 4थ्या स्थानाला आहे. पण जे जे लक्षण आहेत पुराण कशाला म्हणायचे ते संपूर्ण लक्षण आपल्याला शिवपुराणामध्ये पाहायला मिळतात. म्हणून हे शिवपुराण सुद्धा महापुराण म्हणायला हरकत नाही. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं बघा की ज्याप्रमाणे वेद आहेत, ज्याप्रमाणे शास्त्र आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला त्याच पद्धतीचं वर्णन करणारे पुराण आहेत. तुम्ही बघा, आपल्याकडे आद्य ग्रंथ, प्रमाण ग्रंथ वेद मानतात. मग जर वेद असतील, व्यासांनी वेदांचे विभाग पण केले, एवढं असताना पुन्हा पुराणांची रचना का केली असा प्रामुख्याने प्रश्न विचारला जातो. पुराणांमध्ये वेदांनी जे सांगितले तेच आहे, दुसरं काहीच नाहीये नवीन. मग परत 18 पुराण ही रचण्याची काही गरज होती का? पण काय आहे, वेदांची भाषा हे आपल्याला माहिती आहे. वेद मंत्र म्हणाले कळणार का काही? नाही. पण त्याच मंत्राचा पुराण रूपाने किंवा कथा रूपाने जर तो अनुवाद सांगितला तर लगेच कळतं की नाही. म्हणून आपल्याकडे असं वर्णन आहे, इतिहास पुराणाभ्याम वेदम समुपबृंहयेत. वेदाला जाणून घ्यायचंय
वेद सुद्धा कसे जाणावेत तर दोन पद्धती दिल्यात, इतिहास आणि पुराण. यांच्याद्वारे आपल्याला तिथपर्यंत जायचंय. कारण वेदांची भाषा ही खूप कठीण आहे. तुम्हाला एक मी व्यवहारातलं उदाहरण सांगतो, तुम्हाला लगेच लक्षात येईल. असं समजा, हे पूर्वीच्या काळामध्ये, आता आपल्याला तुम्ही भोजराजाचं नाव ऐकलेलं असेल, कालिदासांचं नाव ऐकलेलं असेल. कालिदास किती मोठे कवी होऊन गेले. त्या भोजराजाच्या दरबारामध्ये एकदा काय घडलं म्हणे, एक पंडित होते, गरीब होते, पण त्याला काही मिळायचं नाही, काही नाही. एके दिवशी त्यांनी विचार केला, आपण राजाकडे जायचं आणि काहीतरी त्याला मागायचं. आता गेला, पण गेल्यानंतर त्या राजाच्या सभेमध्ये उच्च आसनावर असे लोक बसलेले होते की ते लोक ह्याच्यापेक्षा कमी ज्ञान असलेले. त्यामुळे पंडितांनी विचार केला, मला काहीतरी मागायचंय राजाला, पण मी आता असं मागणार नाही. का? यांना ज्ञान नसताना हे जर एवढे हे असतील, आता मी काय करणार आहे, माझी विद्वत्ता राजाला दाखवतो. बरं, वेगळा विषय काढून सांगता येत नाही. आता मला सांगा, शिवपुराण चालू आहे आणि मी जर तुम्हाला असं सांगितलं, नाही नाही, मला शिवपुराणापेक्षा माझं वेदांत शास्त्र पक्क आहे, माझी विद्वत्ता मी कशी दाखवावी, थांबा मी आता वेदांत सुरू करतो, जमेल का? जे चालू आहे तुम्हाला तेच सांगावं लागेल. बरं, आता त्या पंडितांनी विचार केला, मला असं तर मागता येणार नाही, म्हणजे दुसरा काही विषय काढता येणार नाही. मग मी काय करतो, मला जे मागायचंय ना तेच मी आता थोडं वेगळ्या पद्धतीनं मागतो, की ह्या राजाला कळू नये, राजाने मला पुन्हा अर्थ विचारावा आणि माझी विद्वत्ता प्रकट व्हावी. बघा, लक्ष देऊन ऐका. त्या पंडितांनी काय काय केलं, त्यांनी एक श्लोक म्हटला, महाराज मी तुम्हाला माझी एक व्यथा सांगतो म्हणे, मला एक त्रास आहे. म्हणे काय त्रास आहे? त्यांनी काय सांगितलं, येते सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझे जेव्हा राम स्त्री नाम काना त्यजुनी उरतते पीडिते फार आम्हा हस्ती हस्तींद्र वृंदांतक मुख रिपुजे ज्यासी पूर्वार्ध नाही या लागी क्ष्मा सुतेशा अरि अनुज सखे स्वल्प ही येत नाही. झाली, त्यांनी व्यथा सांगितली. महाराज मी गरीब आहे, माझ्याकडे काहीच नाही, हे ह्याने त्या श्लोकामध्ये सांगून टाकलं. आता मला सांगा, तुम्हाला ह्याच्यातलं काय कळालं बरं? कशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं मी गरीब आहे? कळालं काय? येते सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी जेव्हा, काय कळालं? पण त्याचा जर बारकाईनं विचार केला, बघा बरं, येते सह्याद्री कन्या, सह्याद्री, सह्याद्री कन्या, सह्याद्रीची कन्या कोण आहे? गोदावरी. तिचा उगम कुठून आहे? येते सह्याद्री कन्या म्हणजे गोदावरी. पती, त्याच्या पुढे शब्द काय? येते सह्याद्री कन्या पती. आता गोदावरीचा पती म्हणजे समुद्र. प्रत्येक नद्यांचा पती समुद्र आहे. जे गोदावरीचा पती समुद्र. पुढे काय सांगितलं? पती सुत. समुद्राचा सुत म्हणजे मुलगा. समुद्राचा मुलगा कोण आहे? चंद्र. बघा बरं, लक्ष देऊन आहे का? आणि मला सांगा कुठं एखादं चुकलं तर. हे श्लोक खरंच अवघड आहे सोडवायला. बघा, येते सह्याद्री कन्या पती सुत, इथपर्यंत आलोत. इथपर्यंत अर्थ काय निघाला? चंद्र. सह्याद्रीचा, सह्याद्रीची कन्या जी आहे, तिचा जो पती आहे, तिचा जो मुलगा आहे, इथपर्यंत आलं. पुढे शब्द आहे पतिसुत ललना. ललना म्हणजे पत्नी.
आता चंद्राची पत्नी कोण आहे? नाही, रात्र. बघा बरं, चंद्राची मुलगी आहे रात्र, पत्नी. आता एक पूर्ण ओळ झाली. याचा अर्थ काय झाला माहितीये? रात्र जेव्हा येते, बघा बरं, हा येते जो पहिला शब्द आहे तो शेवटी टाकायचा, त्या अन्वय लावायचा आहे आपल्याला. त्यांनी काय काय सांगितलं? सह्याद्री कन्या पतिसुत ललना जेव्हा येते, म्हणजेच रात्र जेव्हा येते. बघा बरं. बरं ठीक आहे, पुढे काय झालं? रात्र आली. कधी? यौवना, म्हणजे यौवन म्हणजे मध्यरात्र जेव्हा होते. काय झालं? त्यांनी पुढे सांगितलं, राम स्त्री नामकाना त्यजुनी उरतते पीडिते फार आम्हा. आता बघा, राम, प्रभू रामचंद्र, राम स्त्री म्हणजे कोण? रामांची पत्नी सीता, बरोबर. काना त्यजुनी उरतते, त्या सीताचा काना काढून टाका म्हणले. सीता, काना गेला, काय उरलं? शीत. शीत म्हणजे थंडी. पीडिते फार आम्हा, म्हणे आम्हाला थंडी वाजते. बघा काय झालं? जेव्हा मध्यरात्र होते तेव्हा आम्हाला थंडी वाजते. इथपर्यंत आलं. बरं ठीक आहे, त्यांनी पुढची व्यथा कशी सांगितली बघा आता. हस्तींद्र वृंदान तकमुख रिपुजे ज्यासी पूर्वार्ध नाही. बघा काय सांगितलं त्यांनी? हस्ती. हस्ती म्हणजे हत्ती. हस्तींद्र म्हणजे हत्तींचा राजा. हस्तींद्र वृंद म्हणजे त्या सगळ्या हत्तींचा कळप, त्या हस्तींद्राचा कळप. वृंद, हस्तींद्र वृंद. त्याच्या पुढे शब्द आहे अंतक. अंतक म्हणजे त्या कळपाचा नाश करणारा, हत्तींचा नाश करणारा. त्याच्यातून त्यांनी अर्थ सांगितला सिंह. बघा बरं. हत्ती, हस्तींद्र, हत्तींचा राजा, त्यांचा वृंद म्हणजे त्यांचा कळप, त्यांचा नाश करणारा म्हणजे सिंह. कुठपर्यंत आलं? हस्तींद्र वृंदांतक. पुढे सांगितलं मुख. म्हणजे असा जो सिंह आहे ना, तर ते मुख ज्याला आहे. सिंहाचं मुख कोणत्या देवतेला आहे? नरसिंह. नक्की नरसिंह. त्यांनी काय सांगितलं ह्याच्यातून बघा. अंत करणारा जो सिंह त्याचं मुख नरसिंह, बरोबर. आता बघा, हस्तींद्र वृंदांतक मुख रिपू. रिपू म्हणजे शत्रू. नरसिंहाचा शत्रू कोण आहे? हिरण्यकशिपू, बरोबर. पाहिलं ना सप्तम स्कंदात आपण प्रल्हादाची कथा. हिरण्यकशिपू, बरोबर. कुठपर्यंत आलोत आता? हिरण्यकशिपू पर्यंत आलोत. त्यांनी पुढे सांगितलं ज्यासी पूर्वार्ध नाही. हिरण्यकशिपूचं पूर्वार्ध म्हणजे अर्ध, पहिलं चरण काय आहे? हिरण्य. म्हणजे ते माझ्याकडे नाहीये. बघा बरं कुठपर्यंत आलोय आपण. त्यांनी 3 ओळी सांगितल्यात आतापर्यंत. त्यांनी काय सांगितलं? हस्तींद्र वृंदांतक मुख रिपुजे ज्यासी पूर्वार्ध नाही. हत्तीच्या कळपाचा नाश करणारा जो सिंह, त्याचं ज्याला मुख आहे, त्याचा जो शत्रू आहे, त्याचं जे पूर्वार्ध आहे म्हणजेच पैसे, हिरण्य, ते माझ्याकडे नाही. आता 3 ओळी झाल्या. आतापर्यंत त्यांनी काय सांगितलं? जेव्हा मध्यरात्र होते, बरोबर. पहिल्या ओळीत जेव्हा मध्यरात्र होते. आम्हाला दुसऱ्या ओळीत सांगितलं थंडी त्रास देते, माझ्याकडे पैसे नाहीत. आणि आता चौथी ओळ बघा. या लागी क्ष्मा सुतेशा अरी अनुज सखे स्वल्प ही येत नाही. बघा, या लागी म्हणजे म्हणून. क्ष्मा, क्ष्मा म्हणजे पृथ्वी.
क्ष्मा सुता, पृथ्वीची मुलगी म्हणजे सीता. त्या पुढे काय ईश शब्द आहे, सुतेशा, त्याचा ईश, सीतेचा ईश म्हणजे मालक, म्हणजे स्वामी, पती कोण आहेत? राम. बरोबर. या लागी क्ष्मा सुतेशा अरी, पुढे शब्द आहे अरी, रामाचा अरी. शत्रू कोण आहे? रावण. बरोबर. पुढे त्यांनी सांगितलं अरी अनुज, म्हणजे त्या शत्रूचा भाऊ, छोटा भाऊ कोण? कुंभकर्ण. बघा बरं, अनुज शब्द टाकलेला आहे म्हणजे कुंभकर्ण. या लागी क्ष्मा सुतेशा अरी, रामाचा शत्रू रावण, त्याचा छोटा भाऊ कुंभकर्ण. इथपर्यंत आलोत. अरी अनुज, त्याच्या पुढे सांगितलं सखी. सखा म्हणजे मैत्रीण. म्हणजे कुंभकर्णाची मैत्रीण कोण आहे? झोप. बरोबर. बरोबर. कुंभकर्णाची मैत्रीण. या लागे क्ष्मा सुतेशा अरी अनुज सखे, म्हणजेच झोप स्वल्पही येत नाही, मला थोडी सुद्धा येत नाही. काय वर्णन होतं? त्याला सांगायचं काय? जेव्हा मध्यरात्र होते तेव्हा मला थंडी वाजते, पांघरून घ्यायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत, म्हणून मला झोप येत नाही. सांगायचं एवढंच, पण विद्वत्ता प्रकट करायची ना. मग त्यांनी भोजराजाला असं सांगितलं. आता हे मी तुम्हाला का सांगितलं? हे जे असं काव्य असतात ना, हे तुम्ही वेदांच्या ठिकाणी धरा. वेद मंत्र हे जे आहेत ना, सोप्या भाषेत सांगत नाहीत, त्यांची भाषा भयानक अवघड आहे. आपण विवाहाच्या वेळेस ह्यवस्तम आवेयष्टम पुत्रम आयुर्व्यश्नुतम क्रीळंतो पुत्र नप्तृभिर मोदमानो स्वे गृहे असा मंत्र म्हणतो. त्या मंत्राचा अर्थ एवढाच आहे, काहीच नाही, विवाह झाल्यानंतर पत्नीने मुलाबाळांसहित व्यवस्थित घरी राहावं, एवढाच अर्थ आहे. पण वेदांची भाषा, असे माझ्याकडे खूप श्लोक आहेत, पण ते सगळे सांगितले तर मग आपल्याला वेळ पुरणार नाही. खूप अशा पूर्वीच्या ह्यांना फार कवी होते मोठे मोठे. एक प्रसिद्ध आहे बघा, कृष्णमुखा नच वानरी, माहिती आहे का तुम्हाला? पंचप्रिया नच पांचाली, द्विजिह्वा नच सर्पिणी, तस्याहम कुलबालिका. माहित नाहीये? हे पण त्या भोजराजाच्याच काळातली कथा आहे. धारानगरीमध्ये एक माणूस गेला, त्याने विचारलं, म्हणे भोजराजा कुठं राहतो? तू कोण आहेस? तुझं नाव काय? एक मुलगी होती तिथं, त्या पाणी भरत होती, तिला विचारलं तुझं नाव काय? मग तिनं काय सांगावं? कृष्णमुखा नच वानरी. बघा बरं, तिनं काय सांगितलं माहितीये? कृष्णमुखा म्हणजे जिचं तोंड काळं आहे, पण जी वानरी म्हणजे वानर नाहीये. द्विजिह्वा म्हणजे दोन जिव्हा आहेत, पण नच सर्पिणी, साप नाहीये. पंचप्रिया 5 जणांना मी आवडते म्हणे, पण नच पांचाली, द्रौपदी पण नाहीये म्हणे मी. मग तस्याहम कुलबालिका, त्यांची मी मुलगी आहे. त्यांना काहीच कळत नव्हतं. मग शेवटी तिने सांगितलं मी कुलकर्ण्यांची मुलगी आहे म्हणे. हे सगळं वर्णन त्या लेखणीचं आहे. ते जे शाईची पेन असते ना, कृष्णमुखम, द्विजिह्वा, पंचप्रिया आहे. कोणांना प्रिय आहे लेखणी? मग ते पूर्वीच्या काळांमध्ये कळालं तुम्हाला पुढचं. आता मी हे का सांगतोय तुम्हाला? कसंय, शाळेमध्ये खूप सांगितलं साखर कशी आहे, अमुक अमुक आहे, त्याचा हा हा हे असतं, साखर गोड आहे, तिचा असं असं हा नियम करावा, हे सगळं सांगितलं. विद्यार्थ्यांनी घरी येऊन आईला सांगितलं, आई ते साखर कशी असते ते फारच अवघड सांगितलं ग, तू सांग बरं साखर कशी असते. आईनं सांगितलं थांब सांगतो. स्वयंपाकघरात गेली,
एक तर डब्बा काढला, झाकण घ्या, एक चमच्यामध्ये थोडं साखर घेतली, आकर म्हणे त्या तोंडात टाकली, हे बा अशी साखर असते. आता हे सगळे साखरेचे नियम सांगणं म्हणजे वेद वगैरे आहेत, वेदांत आहे, तत्व वगैरे वेदांत सांगत बसतं. परंतु पुराण म्हणतात हे बघा घ्या साखर, बस एकदम आपल्या मुखामध्ये साखर कशी येईल त्याचा विचार पुराण करतं. म्हणून आपल्याला या पुराणांचा विचार करणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे भागवतामध्ये 12 स्कंध, विचारू का मीच सांगू, 335 अध्याय, 18,000 श्लोक, हे सगळं जसं आहे ना, त्याचप्रमाणे आता शिवपुराणाचं पण आहे. आता मग शिवपुराणामध्ये स्कंद आहेत का त्या रामायणासारखे सर्ग आहेत? नाही. शिवपुराणामध्ये आपल्याला संहिता बघायला मिळतात. पहिल्यांदा आता काय, आज तुम्हाला ग्रंथ परिचय सगळा करून देतो, त्याच्यामध्ये काय काय आहे बघा बरं. शिवपुराणाचं महात्म्य हे किती अध्यायांचं आहे? 7 अध्यायांचं आहे. आता आज मी तुम्हाला सांगतो, उद्या तुम्ही मला सांगायचं किती अध्याय. ज्याप्रमाणे भागवतात 6 अध्याय होते महात्म्याचे, तसं शिवपुराणामध्ये 7 अध्याय महात्म्याचे. बरं, त्यानंतर एकूण 7 संहिता आहेत. त्यांचे नाव पण सांगतो तुम्हाला. पहिली आहे विद्येश्वर संहिता, दुसरी आहे रुद्र संहिता. बघा, विद्येश्वर संहितेमध्ये 25 अध्याय आहेत. रुद्र संहितेमध्ये 5 परत खंड आहेत. हे लक्षात ठेवायला थोडं अवघड आहे, तरी पण ठेवा. नाही काय, तुमची बुद्धी पण तीक्ष्ण आहे ना, त्याच्यामुळे तुमच्यासाठी अवघड नाहीये. सृष्टीखंड, सतीखंड, पार्वतीखंड, कुमारखंड आणि युद्धखंड, हे सगळे खंड कुठल्या संहितेत आहेत? रुद्र संहिता. त्याच्यानंतर आहे आता बघा, प्रत्येक खंडामधले सुद्धा अध्याय संख्या आत्ताच सांगतो. सृष्टी खंडामध्ये 20 अध्याय आहेत, सती खंडामध्ये 43 अध्याय आहेत, पार्वती खंडामध्ये 55 अध्याय आहेत, कुमार खंडामध्ये 20 अध्याय आहेत आणि युद्ध खंडामध्ये 59 अध्याय आहेत. 2 संहिता झाल्या, विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता. त्याच्यानंतर आहे शतरुद्र संहिता, त्याच्यामध्ये 42 अध्याय आहेत. या शतरुद्र संहितेमध्ये भगवान शिवशंकरांनी कोणते कोणते अवतार घेतले त्यांचं वर्णन आहे. अनेक अवतारांचं वर्णन आहे. पिप्पलाद अवतार असेल, किरातेश्वर असेल, नंदिकेश्वर असेल, आपल्याला पुढे पाहायचे ते. पुढे आहे 4थी कोटी रुद्र संहिता. ह्या कोटी रुद्र संहितेमध्ये 12 ज्योतिर्लिंगाच्या महात्म्यांच्या आणि प्रत्येक लिंग कसं उत्पन्न झालं. आपण म्हणतो सौराष्ट्रे सोमनाथांचं, श्रीशैल्य मल्लिकार्जुन, उज्जैन्या महाकालम, हे सगळं आपण म्हणतो. पण ते सोमनाथ लिंग कसं निर्माण झालं, ते मल्लिकार्जुन लिंग कसं निर्माण झालं, उज्जैनला महाकाल आपण बघतो, ते ह्या सगळ्या लिंगांची उत्पत्ती कशी झाली, हे सगळं वर्णन आपल्याला कोणत्या संहितेत पाहायचंय? कोटी रुद्र संहिता. त्याच्यानंतर येते 5वी उमा संहिता. कसं आहे,
बघा, शिव या अर्थाला सार्थक्य कधी आहे? ज्या वेळेस त्या शिवामध्ये इकार असेल. शिव आपण कसं लिहितो? श लिहितो, त्याला एक पहिली वेलांटी देतो आणि पुढे व लिहितो. शिव मधली जर पहिली वेलांटी काढून टाकली तर काय होतं? शव. शव म्हणजे काय? म्हणे शिव शब्दातील तुझे वेलांटी आहे ना, जो इकार आहे ना, तर ती म्हणजे पार्वती माता आहे, ती म्हणजे भगवती आहे. म्हणून आपण जर सौंदर्य लहरी वगैरे जर बघितलं, त्याचं चिंतन केलं, त्याच्यामध्ये एक श्लोक आहे बघा, शिव शक्त्या युक्तो. शंकर कार्य कधी करू शकतील? ज्या वेळेस शिव हे शक्तीने युक्त असतील. मग शिवपुराणामध्ये फक्त शंकरांच्या कथा नाही आहेत, त्या शंकरांसोबत भगवतीच्या पण कथा आहेत. म्हणून आपल्याला उमा संहिता नावाचा एक भाग बघायला मिळतो. वर सुद्धा बघा, रुद्र संहितेमध्ये पार्वती खंड आहे, सती खंड आहे. हे सगळ्या कुणाच्या कथा आहेत? भगवतीच्या कथा आहेत. म्हणून 5वी आहे उमा संहिता. त्यानंतर 6वी संहिता, तिचं नाव आहे कैलास संहिता. आणि 7वी संहिता आहे वायवीय संहिता. ती सुद्धा 2 खंडामध्ये आहे, पूर्व खंड आणि उत्तर खंड. बघा, उमा संहितेमध्ये 51 अध्याय आहेत, कैलास संहितेमध्ये 23 अध्याय आहेत, वायवीय संहितेच्या पूर्वार्धामध्ये 35 अध्याय आहेत आणि वायवीय संहितेच्या उत्तर खंडामध्ये 43 अध्याय आहेत. अशा प्रकारे एकूण या शिवपुराणामध्ये 459 अध्याय आहेत. म्हणजे हे भागवतापेक्षा पुढे गेलं की नाही? भागवतात किती होते? 335 होते, ह्याच्यामध्ये 459 आहेत. बरं, भागवतामध्ये 18,000 श्लोक, शिवपुराणामध्ये 24,000 श्लोक आहेत. एवढा मोठा असणारा हा ग्रंथ आपल्याला या 7 दिवसामध्ये बघायचा आहे. म्हणजे थोडक्यामध्ये हा सुद्धा ग्रंथ, म्हणजे मी मागे तुम्हाला म्हणालो होतो, कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे. एवढे अध्याय, 459 अध्याय, आणि आपल्याला फक्त 7 दिवसात बसवायचे. सगळ्यात पहिल्यांदा शिवपुराणामध्ये महात्म्याचं वर्णन आहे. बरं, फार सुंदर महात्म्य आहे, वेगवेगळ्या कथा आहेत त्याच्यामध्ये. प्रत्येक पुराण आणि कथा ह्या संवादातून आलेल्या आहेत. या ठिकाणी सुद्धा शौनक आणि सूत महर्षी यांच्या संवादातूनच हे शिवपुराणाचं महात्म्य आपल्याला बघायचे. संवादातून आले. शौनक कोण होते? ते मोठे कुलपती होते, वृद्ध होते, अतिशय विद्वान होते, आपण चिंतन केलं होतं. सूत महर्षी सुद्धा व्यासांचे अतिशय जवळचे आणि आवडते भक्त होते, आवडते शिष्य होते. व्यासांनी वेदांचे विभाग केले, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी ते शिकवून टाकले. सुमंतो, जैमिनी, वैशंपायन, पैल या सगळ्यांना शिकवलं. आणि हे सगळे पुराण हे सूतांना शिकवले. भागवतामध्ये जसं 6 प्रश्न विचारलेले आहेत पहिल्यांदा सूतांना, शिवपुराणामध्ये 7 प्रश्न विचारलेत. फार सुंदर प्रश्न आहेत बरं. आणि या प्रश्नांच्या उत्तरातून पुढे आपल्याला शिवपुराण ऐकायला मिळणार आहे. बघा बरं, काय प्रश्न विचारलेत. पहिला प्रश्न त्यांनी विचारला, हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांतविद प्रभो आख्याहि मे कथासारम पुराणानाम विशेषतः. पहिल्यांदा सूतांचं त्यांनी हे केलं, स्तुती केली. कसं आहे,
वक्ता आहे, तुम्ही आम्हाला एवढं सांगणार आहेत. मग त्यांनी काय केलं, तुम्ही कसे आहात, तुम्ही महाप्राज्ञ नाही म्हणे, तुम्ही खूप, तुमची बुद्धी म्हणजे कशी आहे, हा प्रज्ञायुक्त, फार तुमची तेजस्वी मेधावी असे तुम्ही आहात. एवढंच कशाला, सर्व सिद्धांतवित, सगळे शास्त्र तुम्ही जाणता. मग आता काय करा, कथासारम आख्याही, सगळ्या कथेंचं सार आम्हाला सांगा. बघा बरं, सदाचारश्च सद्भक्ती विवेको वर्धते कथम, स्वविकार निरासश्च सज्जनैः क्रियते कथम. हा एक प्रश्न आहे. काय विचारलं, सदाचार, सदाचार कसा वाढेल. सदाचार याचा अर्थ काय, सदाचार शब्दातूनच त्याचा अर्थ आपल्याला सापडतो. सत आचार, सताम आचारहा इति सदाचारहा, जो संतांचा आचार आहे. आचार म्हणजे वागणं. इकडे हिंदीमध्ये आचारला काय काय आहे, हा लोणचं. मग ते संत जे लोणचं खातात ते आम्हाला सांगा, असा अर्थ घ्यायचा का. हो, आम्हाला संत सदाचार सांगा. सदाचार म्हणजे काय, सताम आचार, हा आचार का मतलब, हा मग आम्हाला तुम्ही संत जे लोणचं खातात ते सांगा. नाही, सताम आचार, हा चर नावाचा धातू आहे आचार मध्ये. चर म्हणजे आचरण, संतांचं आचरण कसं असतं ते सांगा. त्याच्यानंतर सद्भक्ती, भक्ती कशी वाढेल आणि ती पण कशी, सद्भक्ती. कारण भक्ती ही बऱ्याच जणांची संसारावर पण असते, बऱ्याच जणांची भक्ती ही विषयांवर पण असते. त्याने आम्हाला तशी भक्ती नको, सद्भक्ती, संतांनी ज्या भक्तीचा स्वीकार केलाय ती भक्ती. जे आपल्याला रामदास स्वामींनी सांगितलंय, मला सांगा बरं, कुठल्या पंथा, कुठल्या मार्गाने जायला सांगितले. हा हे उत्तर पाहिजे, हा श्लोक पाहिजे आता. काय, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. ह्या भक्तिपंथ, हा भक्तिपंथ जो आपल्याला रामदास स्वामींनी सांगितलेला आहे, तर त्याला म्हणायचं सद्भक्ती. आणि ती भक्ती कशी वाढेल ते आम्हाला सांगा. त्याच्यानंतर विवेक, विवेकाची वृद्धी कशी होईल ते आम्हाला सांगा. विवेक याचा अर्थ काय, पृथक्करण. विवेक या शब्दामध्ये विच नावाचा धातू आहे. विच धातूचा अर्थ काय, पृथक्करण करणं. आपल्याला विवेक असला पाहिजे, नाही बाबा हे काय सांगतायत आणि याच्यातून यांना काय सांगायचंय. एखाद्या वेळेस शब्द आपल्याला विचित्र वाटतात, पण आपण जर विवेकाने त्या शब्दांचा अर्थ ग्रहण केला नाही तर आपल्याला त्या शब्दांचा वाईट अर्थ लागू शकतो. मी तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण सांगतो. असं समजा, मी तुम्हाला जगातल्या सगळ्यात पवित्र अशा 5 गोष्टी सांगतो. फक्त त्याची नावं ऐका आणि ते नावं ऐकल्यानंतर मला सांगा की हे पवित्र आहेत का. बघा, 5 गोष्टी पवित्र आहेत. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम शवकर्पटम काकविष्ठा समुत्पन्नः पंचैते अतिपवित्रकाः. बघा, उच्चिष्टम म्हणजे उष्ट. उष्ट खाणं चांगलं का वाईट. चांगलं, वाईट. उष्ट खाणं वाईट ना. मग उष्ट हे पवित्र का अपवित्र. अपवित्र. आणि मी तर पहिल्यांदा म्हणालो हे 5 पदार्थ आता जे सांगणार आहे ते सगळ्यात पवित्र आहेत बरं. उच्चिष्टम, शिवनिर्माल्य, निर्माल्य वाहून पुन्हा आपण काय त्याचा त्याग करतो ना.
वाहिलेलं फूल पुन्हा देवाला वाहतो का? मग ते पवित्र आहे का? आपण पवित्र गोष्टी देवाला वाहतो. मग आपण जर ते निर्माल्य देवालाच वाहू शकत नाही तर त्या निर्माल्याचा काय उपयोग आहे? ते पवित्र आहे आणि नाही. त्याच्या पुढे आहे का वमनम. वमन म्हणजे उलटी. आपण नाव ऐकलं अरे बापरे असं करतो की नाही, मग ते पवित्र आहे. पुढे सांगितलंय शवकर्पटम म्हणजे प्रेतवस्त्र. प्रेतावरचं वस्त्र पवित्र आहे होय. प्रेतावरचं वस्त्र घालून कोणी कथेला येतं का? का बरं? नाही नाही, अपवित्र. त्याला स्पर्श झाला तर स्नान. बरोबर? जे अपवित्र आहे नाही. जे काकविष्ठा समुत्पन्न, कावळा, एकतर कावळा, त्याच्यानंतर कावळ्याची विष्ठा आणि त्या कावळ्याच्या विष्ठेतून उत्पन्न होणारा अतिपवित्र. आता मी बघा, हे 5 पदार्थ मी तुम्हाला सांगितले, हे तुम्हाला ऐकल्यावर पवित्र वाटले का? नाही. मग शास्त्रकार म्हणतात हे अतिपवित्र आहेत. असं का? याच्यासाठी मग आपल्याला ते पृथक्करण करता आलं पाहिजे. बघा, आमचे संदीप सबनीस गुरुजी म्हणतायत आम्हाला विवेक म्हणजे हे पाहिजेत. बघा बरं, उच्छिष्टम. आता बघा, आता पृथक्करण कसं करायचं? उष्ट पवित्र कसं? आता बघा, आपण कधी मध बघितलाय? मधाची निर्मिती कशी आहे? त्याची प्रक्रिया सांगा बरं. आधी ते मधमाशी त्या फुलांमधला रस घेतात, बरोबर, तोंडांमध्ये घेतात, आणि नंतर त्या जाळ तयार, बरोबर आहे, तयार करतात ते. आता तोंडातून जे बाहेर पडेल ते उष्ट का कसं? बघा तुम्ही, आपण गाईचं दूध काढतो. गाईचं दूध काढण्याच्या आधी त्या वासराला सोडतात, मग दूध आपण काढतो. आधी वासराने ते पिलेलं असतं, मग ते दूध उष्ट की नाही? पण तेच दूध आपण अभिषेकाला वापरतो. म्हणजे उच्छिष्टम आहे, उष्ट पण पवित्र आहे. कसं विचार केला? वासराचं जरी उष्ट असेल पण नाही, गाईचं दूध आहे, आपण उच्छिष्टम पवित्र आहे. शिवनिर्माल्यम, शिवनिर्माल्य. आता बघा, निर्माल्य आपण अपवित्र आहे म्हणालो, पण निर्माल्य म्हणजे काय? आपण वाहिलेलं आणि तिथून पुन्हा ते निघून गेलं, भगवंताच्या शरीरावरचं पुन्हा काढलेलं, बरोबर. आता बघा, शिवनिर्माल्य याचा अर्थ आहे गंगा. गंगा हे काय आहे? भगवंताच्या मस्तकावरून वाहिलेली आहे, झालं, निघाली तिथून पुढे. आता जे शिवनिर्माल्य, पण ती गंगा कशी आहे? अहो, फक्त गंगा गंगेति यो ब्रूयात योजनानाम शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो आणि विष्णु लोकंस गच्छति. स्नान करताना काय म्हणायला सांगितलेलं आहे? नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुरैर्वंदित दिव्य रूपम भुक्तिंच मुक्तिंच ददासि नित्यम भावानुसारेण सदा नराणाम. भुक्ती मुक्ती देणारी जी गंगा, ती पवित्र आहे की नाही? अहो, संतांनी तर असं वर्णन केलंय, फक्त वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. फक्त मुखाने गंगा म्हटलं तर. मग आता निर्माल्य पवित्र की अपवित्र? बदलले ना उत्तर. पहिल्यांदा काय होतं? उष्ट अपवित्र. आता काय आहे? उष्ट पवित्र. निर्माल्य पहिल्यांदा अपवित्र, आता वमन
पहिल्यांदा अपवित्र वाटलं. ती मधमाशी जेव्हा ते मध त्या ह्याच्यामध्ये टाकते, गोळा मध आपण जे गोळा करते एकत्र सगळा, वमनच आहे ना एक प्रकारचं, पण तोच मध पंचामृतामध्ये वापरला जातो. त्याच्याशिवाय पंचामृत पूर्ण नाहीत. बरोबर आहे. जे वमन आता पवित्र की अपवित्र? पवित्र. मध पवित्र आहे. पुढे बघा, शवकर्पटम, प्रेतावरचं वस्त्र अपवित्र आहे. पण आता बघा, रेशमी वस्त्र जेव्हा निर्माण होतं, ते कसं निर्माण होतं माहिती आहे? माहिती आहे तुम्हाला. तो किडा असतो ते ह्याच्यापासून रेशमी, आणि तो करत करत त्याच्यातच मरून जातो, त्याच्यातच त्याचा नाश होतो. मग ते नाश तो गेलेल्याच माणसाला प्रेत म्हणतात ना, बरोबर. मग ते वस्त्र आहे ना त्याच्यावर, आता त्याच्यापासूनच ते वस्त्र झालेलं आहे. शवकर्पट आहे की नाही, ते प्रेत वस्त्र आहे की नाही, पण तोच पितांबर आपण पांडुरंगाला धारण करतो. आता शवकर्पट पवित्र की अपवित्र? पवित्र. काकविष्ठा समुत्पन्न, हा कावळा, काकविष्ठा समुत्पन्न म्हणजे पिंपळ, अश्वत्थ. बघा बरं, काक विष्ठा समुत्पन्न, म्हणजे पिंपळाचं झाड जर उगवायचं असेल तर त्याचं आधी कावळ्याने ते खाल्लं पाहिजे, त्याच्या विष्ठेतून ते झाड निर्माण होतं. मग आता पिंपळ पवित्र का अपवित्र? अहो, भगवंतांनी गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये विभूती वर्णन सांगत असताना वृक्षांमध्ये मी कोण आहे? अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, सर्व वृक्षांमध्ये मी अश्वत्थ आहे. मग आता बघा, पहिल्यांदा हे सगळे वाटले अपवित्र, पण त्याचं व्यवस्थितपणे किती प्रश्न झाले. सदाचार, संत कसे वागतात ते सांगा, सद्भक्ती, संतांची भक्ती सांगा, किंवा सद्भक्ती कशी वृद्धी होईल, विवेक कसा वाढेल, त्याच्यानंतर स्वविकार निरासश्च. आमच्याकडे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर नाही त्या विकारांनी जागा घेतलेली आहे. त्यामुळं त्या विकारांचा निराश म्हणजे नाश कसा होईल ते सांगा. सज्जनैः क्रियते कथम. आम्ही तर संतांकडे बघितलं, आम्हाला असं दिसतं की त्यांचं तर कशातच अडकलेले नसतात ते. मग ते कसं करतात नेमकं, कसे वागतात, करतात काय नेमकं, की त्यांना एवढी त्यांची बुद्धी तीक्ष्ण असते, आम्हाला सांगा. त्याच्यानंतर जीवाश्चासुरतां प्राप्ताः, म्हणजे कलियुग आलेला आहे. कलियुगामध्ये सगळे लोक हे असुरतेला प्राप्त झालेत. असुरता, असुरता याचा अर्थ सगळे माणसं जे आहेत ना, म्हणे हे मनुष्य म्हणण्याच्या योग्यतेचे राहिलेले नाहीत. आता आपण बातम्या बघतो, बरोबर. आपल्याला असं वाटतं की एखादा माणूस असा वागू शकतो का? 7-8 वर्षाच्या मुलाने आईचा केला खून, अशी बातमी आपण बघतो की नाही? म्हणजे आता ह्या सगळ्या बातम्या, म्हणजे मी तर सांगण्याची गरजच नाहीये तुम्हाला एवढ्या. आणि एकही न्यूज चॅनल बघा, बातम्यात काय दाखवत नाही, ह्याने ह्याचा खून केला, त्याने त्याचा खून केला, ह्याने एवढे रुपयाची फसवणूक केली, ह्याने एवढे लुटले, अमुक तमुक सगळं तेच. हे काय आहे सगळं? जीवाहा असुरतां प्राप्ताः. सगळे जीव, त्यांच्यामध्ये माणुसकी राहिली नाही. मुंबईमधून आपण बघतो ते लोकलमध्ये लोक येतात जातात, मधले पडू काही करू, एकाला चढायचं असते एकाला उतरायचं असते, तेव्हा आम्ही एकमेकाच्या अंगावर पाय देऊ ना काही करू, आम्हाला माहित नाही. मग ही सगळी काय आहे? ही आसुरता आहे. मग आता काय आहे?
तस्य संशोधने किम ही विद्यते परमायनम. ने सांगितलं की ह्यांचं चित्त शुद्धी कशी होईल ते सांगा. आता झालं पाहिजे ना चित्त शुद्धी. अजून यदस्ते वस्तु परमं श्रेयसां श्रेय उत्तमं पावनं पावनानांच साधनं तद्वदद्भुता. म्हणे जे असं एक आम्हाला अशी एक वस्तूची प्राप्ती करून द्या की ती वस्तू मिळाल्यानंतर आता दुसरी वस्तू आम्हाला घ्यायचीच गरज पडू नये असं सांगा. आणि एक प्रश्न विचारलाय, हे आम्हाला साधन सांगा पण एक विशेषण दिलंय बरं. मला वाटते शौनकादिकांचं पण एका बाबतीत बुद्धी आपल्यासारखीच आहे. कुठलं सांगू? आपल्याला लवकर फळ देणारं साधन पाहिजे का उशिरा फळ देणार? लवकर ना. आयुर्वेदाच्या गोळ्या घ्या, नाही हो त्याचा गुण लवकर येत नाही, फार वेळ जातो त्याला. मला तर काम आहेत भरपूर. मग मग त्या गोळ्या ह्याच्या ॲलोपॅथिकच्या आपण गोळ्या घेतो, त्याच्याने काय लवकर फरक पडतो. म्हणजे प्रत्येक माणसाची धाव आम्हाला लवकर कशी प्राप्ती होईल, वेगाने पैसा कसा कमवता येईल असं आपण बघतो ना. या बाबतीमध्ये शौनक आपल्यासारखेच आहेत, पण त्यांना वेगाने प्राप्त करायचंय पण चांगलं. बघा बरं, आपल्याला वेगाने प्राप्त करायचंय पण प्रपंच यांना वेगाने प्राप्त करायचा आहे परमार्थ. म्हणून त्यांनी काय सांगितलं, येन तत् साधने नाशु. आशु, आशु म्हणजे लवकर. आशु शब्दाचा अर्थ काय? तात्काळ. म्हणून भगवान शिवशंकरांचं एक नाव आहे बघा, आशुतोष. आशुतोष म्हणजे काय? आशुतुष्यती इथे आशुतोष, जे लगेच प्रसन्न होतात. आपण म्हणत नाहीत का सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव, म्हणून हे भोळ्या शंकरा म्हणतात, हो की नाही? कृपा करा आणि हे सगळं आम्हाला सांगा. सूतांनी सांगितलं, काय सुंदर प्रश्न विचारलाय तुम्ही. बघा, यांच्या प्रश्नांच्या मार्फत आपला उद्धार होणार आहे. आता सध्या माणसाला सदाचाराने वागण्याची गरज आहे की नाही? परमार्थाकडे भक्ती वाढण्याची गरज आहे की नाही? आहे. आपल्याला विवेकाची प्राप्ती होण्याची गरज आहे की नाही? आहे. हे सगळे प्रश्न त्यांच्यासाठी नाही आहेत, आपल्यासाठी आहेत. मग त्यांनी सांगितलं, धन्यस्त्वम मुनिशार्दूल. म्हणे शौनका तुम्ही धन्य आहेत. मुनिशार्दूल, सगळ्या मुनींमध्ये तुम्ही श्रेष्ठ आहेत. तुम्ही कसे आहात? श्रवण प्रीती लालसहा, ऐकण्यामध्ये तुमची फार रुची आहे. ऐका. सर्व सिद्धांत निष्पन्नम भक्त्यादिक विवर्धनम शिवतोषकरम दिव्यम शृणु वत्स रसायन. म्हणजे मी आता काय करतो, सगळ्या सिद्धांतातून निष्पन्न झालेलं भक्ती ज्ञान वैराग्य वाढवणार आणि शिवसंतोषकरम म्हणजे भगवान शिवशंकरांना आनंदित करणार असं एक मी तुम्हाला पुराण सांगतो. कोणतं पुराण? शैवम पुराणम परमम शिवेनोक्तम पुरामुने. भगवान शिवशंकरांनी जे पार्वतीला सांगितलेलं आहे, भगवान शिवशंकरांनी जे अनेक वेगवेगळ्या ऋषींना सांगितलेलं आहे आणि जे व्यासांकडून मी ऐकलेलं आहे, असं भव्य दिव्य असं शिवपुराण मी तुम्हाला सांगतो, ऐका. तुमचं परम कल्याण कशात आहे ते मी तुम्हाला सांगतो. फार सुंदर 2 शब्द इथे टाकलेत बरं. श्रेयसाम श्रेय उत्तमम, 2 हे आहेत, एक श्रेय आणि प्रेय. श्रेय म्हणजे जे आपल्याला आवडतं, असं का? श्रेय म्हणजे जे आपल्याला योग्य आहे ते, आणि प्रेय म्हणजे जे आपल्याला आवडतं ते. इंद्रियांना जे सुखकारक वाटतं पण जे हानिकारक आहे, बघा बरं, थोडा एक बारकाईने विचार करा.
जे सुखकारक आहे पण हानिकारक आहे त्याला म्हणायचं प्रेय, आणि जे सुखकारक नाहीये पण जर त्याच्याने आपला उद्धार होणार असेल तर समजा ते आहे श्रेय. थोडक्यामध्ये सांगतो, शुगर झालेल्या व्यक्तींना साखर प्रेय आहे, श्रेय नाही. साधं उदाहरण आहे. त्यांना साखर प्रेय आहे आणि मी तर असं ऐकलंय, मला अजून काही शुगर नाहीये, हा म्हणजे अनुभवाचे बोल नाहीयेत माझे, पण मी ऐकलंय बरं, म्हणे ज्यांना शुगर झाली ना त्यांना गोड थोडं जास्तच खावं वाटतंय. खरं आहे का होय? तुम्हालाही नाही? बर, खरं आहे. प्रेय आणि श्रेय म्हणून तुम्ही बघा, सात्विक सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये सुखाचे 3 प्रकार सांगितलेत बघा. सात्विक सुख, राजस सुख आणि तामस सुख. मग सात्विक सुखाची व्याख्या हीच आहे. मी जे तुम्हाला सांगितलं, पहिल्यांदा आपल्याला वाटतं थोडं अवघड आहे बाबा, हे होत नाही ते नाही, पण पहिल्यांदा वाटतं 3 तास 4 तास एकाच जागी बसून कथा अवघड आहे, पण 7 दिवस झाल्यानंतर काहीतरी आपल्याला किंवा आपल्या मनामध्ये थोडा तरी भाव निर्माण होतो, हा भक्ती केली पाहिजे. म्हणजे ह्याचं फळ कधी मिळालं? 7 दिवसांनंतर. पहिल्यांदा वाटतं कशाला बसावं इतका वेळ, पण एखाद्या वेळेस समजा कथा वाढली तर, 4 तासाची कथा 4.5 तासावर गेली तर, सात्विक सुख हीच व्याख्या आहे. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. सात्विक सुखाची व्याख्या पहिल्यांदा सांगितलं, यत्तद अग्रे विषमिव. पहिल्यांदा ते वाटतं थोडं विषासारखंच आहे, विष म्हणजे थोडक्यात त्याज्य आहे बाबा, नको ते करायला, पण परिणामे अमृतोपमम, त्याचा परिणाम मात्र अमृतासारखा आहे. तत्सुखम सात्विकम, ते सुख म्हणजे सात्विक सुख आहे. आत्मबुद्धी प्रसादजम, अंतःकरण पवित्र करणारं ते सात्विक सुख आहे. आणि राजस सुख कशाला म्हणायचं? विषयेंद्रिय संयोगात यत्तद अग्रे अमृतोपमम पण परिणामे विषमिव तत्सुखम राजसंस्मृतम. पहिल्यांदा वाटतं नाही बाबा, हा हे केलं की मस्त वाटतं, वा 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 छान छान, पण त्याचा परिणाम मात्र मग वाटतं असं नको करायला होतं. आणि तामस सुख यदग्रे चानुबंधेच सुखम मोहनम आत्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्सुखम तत्तामसमुदाहृतम. म्हणजे यद अग्रेच्या अनुबंधेच, सुरुवातीला शेवट दोन्ही वेळेस जे आपल्याला दुःखच देतं त्याला म्हणायचं तामस. मग आता आपल्याला कुठलं सुख पाहिजे? सात्विक सुख पाहिजे ना. पहिल्यांदा थोडा त्रास होईल. त्यांनी सांगितलं तुम्ही किती वेळ पण कथा सांगा आम्ही ऐकू, पण आम्हाला त्या सात्विक सुखाची, त्या परमश्रेयाची प्राप्ती झाली पाहिजे, ते आम्हाला सांगा. मग यांनी सांगायला सुरुवात केली. ऐका म्हणे, मी तुम्हाला शिवपुराण सांगतो, तुम्हाला सांगितलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. म्हणे असं आहे? म्हणे हो. बरं, पण ह्याचं पठण केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे का काय केलं पाहिजे? यांनी सांगितलं, पठनात श्रवणात अस्य भक्तिमान नरसत्तमः सद्य शिवपद प्राप्तिम लभते सर्वसाधनात. म्हणजे तुम्ही ह्याचं पठण करा किंवा ह्याचं श्रवण करा, तुम्हाला काय होईल? शिवपद प्राप्तिम लभते, भगवंताजवळ जाण्याची आपल्याला ती योग्यता प्राप्त होईल. मला ह्याच्यातला एक श्लोक फार आवडला बरं, तुम्हाला एकच सांगतो, तुम्हाला थोडं ऐकताना वेगळं वाटेल, पण बघा त्यांनी काय सांगितलं शिवपुराणात.
जे लोक शिवपुराण ऐकतील ते माणसच नाहीत. बघा आता आता आपण माणसच नाहीत कधी म्हणतो. एखादा माणूस जर फारच गैरआदी असेल, मला असं असं म्हणलं होतं, ते काय माणूस आहे का म्हणतात ना. असं आमच्याकडे तर असं म्हणतात बाबा, असे सहज त्याच्या मुखातून निघून जातं की एखादा माणूस जर, अरे ते काय माणसं आहेत का, त्यांच्या नादीच लागू नये आपण. बरोबर ना. तसं सूत महर्षी सांगतायत, जे शिवपुराण ऐकतील ते माणसंच नाहीत. तुम्हाला मी श्लोकासहित सांगतो. शिवपुराणाच्या महात्म्यातला अध्याय क्रमांक 1 श्लोक क्रमांक 17. गीता प्रेसचं शिवपुराण असेल तर अवश्य बघा. स्पष्ट लिहिलंय, ये शृण्वन्ति मुने शैवम पुराणम शास्त्रमुत्तमम ते मनुष्या न मंतव्याः. त्याला माणसच म्हणू नका. मग तुम्ही म्हणाल आता एकतर इथं एवढ्या लांबून यायचं ना आम्ही ऐकायचं, आणि पुन्हा तुम्ही आम्हाला म्हणणं तुम्ही माणसंच नाहीत. शौनकांना आश्चर्य वाटलं, माणसं नाहीत असं काय म्हणताय ऋषी. आम्ही माणसं वाटत नाहीत, इथं यज्ञ करतोय म्हणे नैमिषारण्यात, मोठं सत्र चालू आहे, आमचा चांगला वेळ जावा म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं, कथा सांगा म्हणालोत, आणि कथा सांगायला बोलून पुन्हा तुम्ही आम्हालाच म्हणतो होय म्हणे माणसंच नाहीत तुम्ही. माणसं नाही तर सांगता कशाला. मग सुतांनी उत्तर दिलं, थांबा थोडं पुढचं ऐका. 3 चरण सांगितले, 4थं चरण सांगायचं राहिलं म्हणलं श्लोकाचं. म्हणे असं आहे, मग ते पटकन आधी सांगा. मग त्यांनी सांगितलं, ते मनुष्या न मंतव्या रुद्रा एव न संशयः. म्हणे जे शिवपुराण ऐकतील ते साक्षात भगवंत त्याला शेवटी स्वतःचं स्वरूप देऊन टाकतात. म्हणे ते माणसं नाहीत मग कोण, म्हणे ते साक्षात शंकरच आहेत. हे या शिवपुराणाची ताकद आहे. म्हणे मग हे किती वेळ ऐकायचं. फार सुंदर वर्णन आहे बरं. पहिल्यांदा सांगितलं सदा श्रोतुम, म्हणे नेहमी ऐकत बसा. काय नेहमी तुम्ही ऐका. त्याच्यानंतर सांगितलं यदि अशक्तः, जर नेहमी ऐकण्यामध्ये आसक्त राहाल, म्हणजे शक्य नसेल तर काय करा, नियमात्मा प्रतिदिनम शृणुयाद्वा मुहूर्तकम. म्हणे काही मुहूर्त वाचा, ऐका, तुम्ही त्याचं पठण करा. म्हणे ते प्रतिदिनम पण आम्हाला थोडं थोडं होत नाही. मला सांगा, दररोज उगा 1 तास तरी आपल्याला पुराण उचलून हे करणं, वाचणं वगैरे शक्य आहे का. नाही वाचत आपण. मग त्यांनी एक काम करा, म्हणे प्रतिदिनम असं होत नसेल तर मुहूर्तम, 1 मुहूर्त म्हणले नाही जमत, तदर्थम वा, अर्धा मुहूर्त म्हणले नाही जमत. त्यांनी पुढे सांगितलं क्षणंच वा, 1 क्षण सुद्धा ज्याच्या कानावर भगवान शिवशंकरांची कथा पडेल, त्यांनी सांगितलं न तेषाम दुर्गतिर्भवेत, त्याची कधीच दुर्गती होणार नाही, कधीच. एवढं महात्म्य या शिवपुराणाचं आहे. अजून एक सांगतो बरं. मला आत्ता कळालंय की ते समोरचं घड्याळ बंद पडलंय, म्हणून मी अजून महात्म्यातच होतो. 6:15 वाजून गेलेत, पण मग आत्ता ते जाता जाता ते असं करून गेले. मग लक्षात आलं अजून 5:15च कस काय. बघा असं वर्णन आहे, अमृत पिल्याने जो अमृत प्राशन करेल फक्त त्याचाच उद्धार आहे, तोच अमर होतो. एको जरामरस्याद वै पिबन देवामृतम पुमान. जो अमृत पिईल तोच अमर होतो. परंतु म्हणे जो शिवपुराण ऐकेल, जो शिवपुराण रूपी कथा रूपी अमृत पिईल,
त्याचं काय वर्णन आहे? शंभो कथामृतम कुर्यात कुलमेवा जरामरम. म्हणे जो शिवपुराण ऐकेल ना तो एकटाच नाही, म्हणजे त्याच्या कुळातलेच सगळे अमर होऊन जातात. बघा काय वर्णन असेल. पण कसं आहे माहितीये का, हे असं वर्णन जर ऐकलं ना मग आपल्याला वाटतं असं कुठं असतं का हो. ह्याच्यामध्ये असं वर्णन आहे बघा, राजसूयेन यत पुण्यम. बघा बरं, राजसूय यज्ञ केल्याने जे पुण्य मिळतं, एवढंच कशाला, अग्निष्टोम शतेनच, जे 100 अग्निष्टोम यज्ञ केल्याने जे पुण्य मिळतं, तत्पुण्यम लभते शंभोः कथा श्रवण मात्रतः. ते पुण्य फक्त भगवान शिवशंकराची कथा ऐकली की मिळून जातं म्हणे. तर माणसं म्हणतात असं कुठं असतं का हो, राजसूय यज्ञाचं पुण्य कुठं, आणि कथा ऐकली ते पण नुसतं बसल्या जागी, त्याच्यामध्ये मध्ये मध्ये झोप सुद्धा चालते. आणि असं असून तुम्ही म्हणता की तुम्हाला तेवढं पुण्य आहे. असे बरेच जण आहेत माझ्या ओळखीचे. माझे काही असे मित्र आहेत की समजा जे इंजिनियर झालेले आहेत किंवा काही असे वेगळ्या क्षेत्रातले आहेत, काही डॉक्टर आहेत. ते म्हणतात तुम्ही काही सांगता, सांगणारे एक आणि ऐकणारे त्याच्यापेक्षा म्हणतात. आपण रामरक्षेमध्ये म्हणतो एकैकम अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. एक अक्षराने कुठं एवढं होतं का. राम रामेति रामेति रमे रामे म्हणून सहस्त्रनाम तत्तुल्यम. एकदा राम म्हणा 1000 वेळेस हे म्हणलं, असं कुठं असतं का. रामायणामध्ये आपल्या रामरक्षेत पण आहे, अश्वमेधाधिकम पुण्यम संप्राप्नोति न संशयः. राम तुम्ही म्हणा अश्वमेधाचं पुण्य, असं कुठं असतं का. असा ज्यांना प्रश्न पडत असेल त्यांच्यासाठी शास्त्रकारांनी, ग्रंथकारांनी, संतांनी एक उत्तर देऊन ठेवले. जर तुम्हाला असं वाटत असेल की एवढं कथा श्रवण केल्यानंतर एवढं मोठं फळ मिळतं का, तर त्याला ते सुज्ञ लोक एक शब्द वापरतात की हा अर्थवाद आहे. अर्थवाद याचा अर्थ काय, नाही हे खोटच आहे, म्हणजे हे फक्त ह्याचं महत्व सांगण्यासाठी एवढंच सांगितलं, हे खरं नाही असं ते सरळ सांगून टाकतात. पण असं वर्णन आहे की जो व्यक्ती भगवंताच्या नामामध्ये, भगवंताच्या कथेमध्ये त्याच्या सामर्थ्याविषयी जर अर्थवाद मानेल तर त्याचं फळ काय सांगितले माहिती आहे. अर्थवादम हरेर नामनी संभावयति यो नरः स पापिष्ठो मनुष्याणाम नरके पतति स्फुटम. म्हणजे असं जो कोणी म्हणेल ना हे एवढं कुठं असतं का, एवढ्याचं फळ, म्हणे तो कायमचं नरकात पडून राहतो. स्वतः भगवंत सांगतायत, मन्नाम कीर्तन फलम विविधम निशम्य. माझं हे सगळं कथा वगैरे ऐकतो आणि पुढे न श्रद्धदाती मनुते यदुतार्थवादम, त्याच्यावर श्रद्धा ठेवत नाही आणि हा अर्थवाद आहे असं जो म्हणतो त्याचं मी काय करतो ऐका म्हणे. यो मानुषः, असं जो कोणी म्हणेल, दुःखचये क्षिपामी संसार घोर विविधात निपीडितांगम. म्हणे त्याला त्या जन्मामध्ये तर मी त्याला कायम दुःख देतोच, आणि त्याचा नाश झाल्यानंतर, त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला पुन्हा मी नरकात टाकून देतो. हे मी का सांगतोय, हे जे वर्णन केलं ह्याच्यापेक्षा, म्हणजे हे जर केलं तर तो साक्षात रुद्र होईल, हे जर केलं तर अश्वमेधाचं पुण्य मिळेल, हे जरी म्हणजे सांगितलेलं असेल आणि हे आपल्याला फळ वाटत असेल न्यून, एवढं कार्य केल्याने एवढं कुठं होतं का, पण नाही, त्याच्यावर आपला विश्वास पाहिजे. हा अर्थवादाचा विषय फार मोठा आहे बरं. अर्थवाद मीमांसा शास्त्रामध्ये त्याचा सुद्धा फार विचार आहे, असं वर्णन आहे. आता ते सगळा विषय मी सांगणार नाही, पण अर्थवादामध्ये तुम्ही बघा, नामस्मरण केलं
संतांनी सांगितले ना, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे. मग एकाने सांगितलं मी नामस्मरण करतो पण मला फळ मिळत नाही. का बरं? तर नामाचे 10 अपराध आपल्याकडे सांगितलेले आहेत. नामाचे 10 अपराध आहेत. हे 10 अपराध जर आपल्याकडून घडले तर केलेला नामस्मरणाचं फळ तेवढं मिळत नाही. कुठले कुठले 10 अपराध आहेत? सन्निंदा सती नाम वैभव कथा श्रीशेषयोर भेदधीः अश्रद्धा श्रुतिशास्त्र दैशिक गिराम नाम्यर्थवाद भ्रमः नामास्तीति निषिद्ध वृत्ति विहित त्यागौ च धर्मांतरैः साम्यन नाम जपे शिवस्य च हरेर नामापराधा दश. हे नामाचे 10 अपराध आहेत. मी सगळे सांगणार नाही आता, पण विषय जो निघालाय तेवढा सांगतो. त्याच्यात एक अपराध त्यांनी सांगितलेला आहे, नामनी अर्थवाद. हा भगवंताच्या नामस्मरणाविषयी, भगवंताच्या कथेविषयी हा अर्थवाद आहे असं जर म्हणलं तर त्या केलेल्या नामाचं फळ गेलं. अर्थवाद आहे म्हणजे काय? नाही नाही, हे फक्त तुम्ही इकडं यावं, ते तुम्हाला ऐकण्यासाठी प्रवृत्ती व्हावी, हे सांगण्यासाठीच फक्त आहे, खरं नाही. याला अर्थवाद म्हणायचं. एवढं मोठं असं त्याचं वर्णन केलेलं, एवढं त्याचं महात्म्य आपल्याला या शिवपुराणाचं त्यांनी त्या शौनकादिकांना सांगितलं. शौनकांनी एक प्रश्न विचारला पुन्हा, काय म्हणे, तुम्ही जोपर्यंत अशी पूर्वी एखादी कुठंतरी घटना घडली आहे हे जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत आमचा पण विश्वास बसणार नाही. खरंच असं घडलंय का हो, आम्हाला सांगा. म्हणे तुम्हाला खोटं वाटतंय? म्हणे हो. नाही म्हणे खरंच असं घडलंय. म्हणे हो. कथा आहेत? म्हणे हो. म्हणे असं कुठं कुठं घडलंय? त्याच्यामध्ये एक देवराज नावाच्या ब्राह्मणाची कथा या ठिकाणी सूतांनी सांगितलेली आहे. आणि त्याच्याच नंतर एक बिंदुगाची कथा सांगितलेली आहे. बिंदुग नावाचा ब्राह्मण आणि त्याची चंचुला नावाची पत्नी, त्या दोघांचा शिवपुराण ऐकल्याने कसा उद्धार झाला, किती पाप केलं होतं, म्हणजे पाप करण्याची एक पात्रता काय असू शकते, किंवा पाप म्हणजे आपण थोडक्यात शुद्ध मराठीत त्याची काय हाईट असू शकते. जे एखादा माणूस एवढं सुद्धा पातक करू शकतो आणि एवढं पातक केल्यानंतर सुद्धा त्या शिवपुराणाच्या कथेच्या श्रवणाने त्यांचा सुद्धा उद्धार कसा होतो, त्याच्यासाठी त्या चंचुला आणि त्या देवराज आणि त्या बिंदुगाज इत्यादिकांची कथा या आपल्याला शिवपुराणाच्या महात्म्यामध्ये सांगितली. आपण त्या महात्म्याच्या कथा, त्या बिंदुगाची चंचुलाची कथा आणि त्याच्या पुढेच काही शिवपुराण 7 दिवस करायचं असेल तर त्या 7 दिवसांमध्ये ज्याप्रमाणे भागवतात नियम आहेत तसेच आहेत, फक्त 1-2-4 नियम जास्त सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर हे सगळे सप्ताह श्रवणाचा विधी आणि चंचुला बिंदुगाची आणि त्या देवराज त्या ब्राह्मणाची कथा आपण बघणार आहोत. फक्त आपण ते पुढील सत्रात बघणार आहोत. आता आपण थोडा वेळ थांबूयात. कथा उशिरा सुरू झाल्यामुळं मी एक तुमचे 15-20 मिनिटं जास्त घेतले. आपला एक नंतर ब्रेक झाल्यानंतर पुढील कथा आपण बघूयात. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव.